हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. वेलकम माय चॅनल. स्वागत आहे तुमचं. कसे आहात? मस्त ना. तर आज गुरुवार देखील आहे व गुढीपाडवा आहे, म्हणजे मराठी नवीन वर्षात सुरुवात आहे. त्यामुळे मी घराच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं आहे. अगोदर रांगोळी काढून घेतली आहे व त्यानंतर उंबरठ्याची पूजा करून घेत आहे. हळदीचं लेपन केल्याने उंबरठ्याला घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही व सकाळी उठल्यानंतर अशी देवपूजा वगैरे आवरली ना, म्हणजे दिवस पण एकदम प्रसन्न असा जातो. त्यानंतर मी हळदीची इथे पूजा करून घेतली व स्वस्तिक काढून घेतलं. रांगोळी तर तुम्हाला समोर दिसत आहे. कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा. व गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या दिवसाची सुरुवात आज खूप छान झाली, कारण सकाळी मी त्यांना फशिपला जायचं होतं, त्यामुळे लवकरच उठले व घरातलं सर्व झाडून पुसून घेतलं. स्वयंपाक केला. सण मी आत्ता नाही केला, सण मी दुपारी करणार आहे व त्यानंतरच देवाला नैवेद्य देखील दाखवणार आहे त्याचाच. आज आमच्या घरी सणाला म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. तुमच्या इकडे करतात का असं? त्यानंतर मी उंबरठ्याची पूजा करून घेतल्यानंतर देवपूजा देखील करून घेतली. हे पहा, स्वामींची पूजा केली व आज माझं व्रत असतंय. गुरुवारचा उपवास धरते मी स्वामींचा, त्यामुळे मी देवाला आज फक्त साखरच मांडणार आहे, कारण उपवासाला मी दुसरं जेवण काय बनवत नाही, त्यामुळे देवाला देखील मांडणार नाही. व अजून आमचे फुलावाले आले नाही, त्यामुळे देवाला फुलं मांडले नाहीत. कशी वाटली माझी पूजा ते पण सांगा मला कमेंट करून नक्की. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पण मला सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला सांगितलं म्हणजे मला पण समजेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन येतोय ते. आणि यानंतर मी गुढी उभारून देखील घेतली. माझे मिस्टर जॉबला गेलेले आहेत, त्यामुळे ते काय नव्हते घरी, त्यामुळे गुढी मीच उभारली. आमच्या इकडे गुढीला म्हणजे 5 वेळेस हळदी कुंकू लावून पूजा करतात. हे मी गॅलरीमध्ये बांधले आहे गुढीवरती आणि रांगोळी खाली काढून घेतली आहे. दिवा अगरबत्ती देखील खालीच लावून घेतलं आहे, कारण वरती हवा चालू आहे खूप, त्यामुळे चालणार नाही आहे. ही पहा माझी गुढी. कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा मला. मी तर गुढीपाशी देखील रांगोळी काढून घेतली छोटीशी. छान वाटते माझी रांगोळी पूजा. व आमच्याकडे सकाळी देवाची पूजा करता वेळेस म्हणजे गुढीची, त्यावेळेस कडुलिंबाचा पाला किंवा तोर व गूळ हाच नैवेद्य मांडतात देवाला. व यानंतर मी जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक करेन तो देखील देवासमोर मांडणार आहे. आणि गुढी उतरवता वेळेस आम्ही नारळ फोडतो, आत्ता नाही. त्यानंतर मी मस्त अशी कॉफी बनवली. या कॉफी प्यायला तुम्ही पण. छान अशी गॅलरीमध्ये हवा सुटली होती आज, त्यामुळे गॅलरीमध्येच जाऊन कॉफी पिले. असं तर आम्ही रेग्युलरली चहा कॉफी बनवत नाही. अशा प्रकारे मी आजच्या दिवसाची सुरुवात केली. तुम्ही कशी सुरुवात केली ते सांगा मला कमेंट करून. व तुमच्या इकडे करतात का गुढीपाडव्याचा सण सेलिब्रेट? थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. यानंतर माझी छोटीशी बावली, ती देखील गुढीपाडव्यासाठी सुंदर अशी तयार झाली होती. छान असं तिला मी साडी नेसवली होती. ही पाकची फोटो काढायला देखील छान आणि पोज देत आहे. ती पण आज खूप खुश होती, कारण जे पप्पा केला होता सकाळीच उठून आम्ही तिला साडी घातली होती, आवरलं होतं तिचं. ही पहा, तिला नऊवार नेसवली होती मी. कशी दिसते माझी बेबी? तिची ही तिसरी गुढीपाडवा आहे, पण यावेळेस तिला समजतंय हा फेस्टिवल म्हणजे काय आहे ते. याच्या अगोदर तिला समजतच नव्हतं. यावेळेस ती खूप खुश होती. तिच्यासाठी नवीन कपडे आणले होते तिच्या पप्पांनी, त्यामुळे ती खूप खुश होती. श्री स्वामी